श्रीशुक उवाच अथैकदा द्वारवत्यां वसतो रामकृष्णयोः सूर्योपरागः सुमहान् आसीत् कल्पक्षये यथा. शुकाचार्य म्हणाले, भगवान श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेमध्ये राहत असताना सूर्यग्रहण आलं. खग्रास प्रलयाच्या वेळी जसं लागतं तसं सूर्यग्रहण लागलं. अगोदर हे समजलं होतं, कारण पंचांगामध्ये ग्रहण समजतं. म्हणून सगळेजण स्नान दान धार्मिक विधी करण्याकरता समंत पंचक क्षेत्राच्या तीर्थक्षेत्रावर गेले. ते तीर्थक्षेत्र कसं आहे? परशुरामांनी सगळी पृथ्वी जेव्हा निक्षत्रिय केली आणि राजांच्या रक्ताने मोठमोठे डोह बनवले, ते डोह या ठिकाणी आहेत. एखादा मनुष्य आपलं पाप नाहीसं करण्याकरता प्रायश्चित्त घेतो, त्याप्रमाणे भगवान परशुरामाने सुद्धा स्वतःचा पापकर्माशी काही संबंध नसताना लोकांना शिक्षण देण्याकरता तिथे यज्ञ केला. त्या महान तीर्थक्षेत्राच्या मुहूर्तावर, खग्रास ग्रहणाच्या मुहूर्तावर सर्व भारतातील लोक कुरुक्षेत्रामध्ये आले होते. अक्रूर, वसुदेव, उग्रसेन, वृष्णी, गद, प्रद्युम्न, सांब. फक्त द्वारकेचं रक्षण करण्याकरता अनिरुद्ध, कृतवर्मा, सुचंद्र आणि शुक, सारण एवढे जण द्वारकेमध्ये ठेवले होते. अत्यंत तेजस्वी यादव अलंकार घालून, कवच घालून आपल्या स्त्रियांच्या सह देवासारखे शोभत होते. त्यांच्याबरोबर विमानासारखे रथ, समुद्रावरील लाटाप्रमाणे चालणारे घोडे, ढगासारखे विशालकाय गर्जना करणारे हत्ती आणि विद्याधरासारखी कांती असणारे पायदळ होते. कुरुक्षेत्रावर गेल्यावर त्यांनी एकाग्र चित्ताने स्नान केलं. प्रचंड दानधर्म केला, गायी दान दिल्या. ग्रहण सुटल्यावर परशुराम तीर्थामध्ये विधिपूर्वक स्नान केलं. ब्राह्मणांना सुंदर पक्वान्नाचं भोजन दिलं. श्रीकृष्णालाच देव मानणाऱ्या त्यांनी ब्राह्मणाच्या अनुमतीनं स्वतः भोजन केलं. आणि मग दाट सावली असलेल्या वृक्षाच्या खाली आपापल्या इच्छेनुसार ते बसले. तिथे आलेल्या राजांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. मत्स्य, उशीनर, कोसल, विदर्भ, कुरु, सृंजय, कांबोज, केकय, मद्र, कुंती, आनर्त, केरळ अनेक देशाचे राजे तिथे आले. ही बारकी बारकी गणराज्य होती. याशिवाय नंद, गोपासह त्या ठिकाणी आले. गोपी आल्या. एकमेकांना भेटून सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्वांची हृदयकमळं, मुखकमळं प्रफुल्लित झाली. एकमेकांना दृढ आलिंगन दिलं. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. प्रेमाने तोंडातून शब्द फुटत नव्हता. जणू गोकुळचे लोक आणि यादव सगळे आनंद समुद्रामध्ये डुंबू लागले.
स्त्रिया सुद्धा एकमेकीकडे पाहत घट्ट धरून आलिंगन देऊ लागल्या. त्यांच्याही डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. लहानाने मोठ्यांना नमस्कार केला. त्यांच्यापेक्षा लहानाने त्यांना नमस्कार केला. ख्याली कुशाली विचारली. मग सगळेजण कृष्णाबद्दल बोलू लागले. कुंती आपले भाऊ बहिणी मुले माता पिता भावजया यांना भेटून दुःख विसरली. कुंती आपल्या भावाला वसुदेवाला म्हणाली, आर्यभ्रातरहं मन्ये आत्मानम् अकृताशिषम् यद्वा आपत्सु मद्वार्ताम् नानुस्मरथ सत्तमाः. वसुदेवाला कुंती म्हणाली, दादा, मी स्वतःला फार दुर्दैवी समजते. कारण आपल्यासारखे श्रेष्ठ बांधव असून सुद्धा आपत्तीच्या वेळी माझी आठवण तुम्हाला झाली नाही. ज्याचं दैव प्रतिकूल असतं त्याला हितचिंतक संबंधी पुत्र भाऊ माता पिता सुद्धा विसरतात. आता हे कुंतीचं म्हणणं खरं आहे का? कुंतीच्या मुलाच्या सगळ्या संकटामध्ये भगवान धावून गेले. या बहिणी, जन्मभर भावानी कितीही करा, तुम्ही न माझ्याकरता काही केलं नाही, हे ठरलेलं आहे. आता कुंती करता देवाने काय करायचं ठेवलं होतं? बरं, वसुदेव देवकी जिकडे कंसाच्या तुरुंगामध्ये, त्यांनी काय करायचं? जेव्हा करणं शक्य होतं तेव्हा केलं. वसुदेव म्हणाले, आई ताई, अंबमास्वानसूयेथा दैव क्रीडनकान्नरान् ईशस्य हि वशे लोकः कुरुते कार्यतेऽथवा. ताई, आम्हाला दोष देऊ नकोस, कारण आपण सगळेजण दैवाच्या हातातील खेळणे आहोत. सगळेजण ईश्वराच्या इच्छेनेच कर्म करतात. कंसाच्या छळामुळे आम्हीच देशधडीला लागलो. नंतर थोड्या दिवसापूर्वी सुदैवानी पुन्हा आमच्या जागी आलो. भावा बहिणीचं बोलणं झालं, पण वसुदेव काही तिला वाकडं बोलले नाहीत. मी बोललो असतो. जन्मभर बहिणी करता अजूनही कर्तृच आहे. लेकी आणि बहिणी कृतघ्न कितीही करा, काय उपयोग आहे? शुकाचार्य म्हणतात, वसुदेवोग्रसेनाद्यैर् यदुभिस्तेर्षिता नृपाः आसन्नच्युत संदर्श परमानंद निर्वृताः. तिथे आलेल्या राजांचा वसुदेवानी उग्रसेनानी सत्कार केला. भीष्म द्रोण धृतराष्ट्र गांधारी पांडव कुंती संजय विदुर कृपाचार्य कुंतीभोज विराट भीष्मक नग्नजित द्रुपद पुरुजित शल्य धृष्टकेतू काशीराज दमघोष विशालाक्ष मिथिला नरेश मदनरेश कैकेय नरेश युधामन्यू सुशर्मा बाल्हिक युधिष्ठिराचे अनुयायी राजे, या सगळ्यांचा भगवंतानी सत्कार केला आणि त्यांना कृष्णाला पाहून आश्चर्य वाटलं, चकित झाले. रामकृष्णाकडून आपला सन्मान प्राप्त झाला म्हणून आनंदाने ते यादवांची प्रशंसा करू लागले. यादवांना म्हणाले की या जगामध्ये मनुष्य मात्रामध्ये तुमचं जीवन धन्य आहे, कारण योग्यांना दुर्लभ असलेला श्रीकृष्ण रोज तुम्हाला त्याचं दर्शन होतं. ज्याची वेदांनी कीर्ती गायली आहे,
याचं चरणतीर्थ म्हणजे गंगाजल, याची वाणी म्हणजे वेद, जगाला पवित्र करते. याच्या चरणकमलाच्या स्पर्शाने पृथ्वी पुन्हा संपन्न होते. असा भगवान श्रीकृष्ण तुमच्या कुटुंबातला आहे. तुम्हाला नेहमी त्यांचं दर्शन होतं, स्पर्श करता येतो. भगवंताबरोबर तुम्ही चालता, बोलता, निसता, बसता, खाता, पिता. गृहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या तुमच्या घरी स्वर्ग मोक्ष मिटवणारं सर्वव्यापक ब्रह्म स्वतः उतरलंय. शुकाचार्य म्हणतात, श्रीकृष्ण इत्यादी यादव आले आहेत. हे नंदराजाला समजलं. तोही तिथे आलाच होता कुरुक्षेत्राच्या यात्रेला. आजही सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रावर लाखांनी यात्रा भरते. आज सुद्धा नंदबाबा आले, गोकुळची मंडळी आली. त्यांना पाहून यादवांना अतिशय आनंद झाला. मृत शरीरामध्ये प्राणसंचार व्हावा तसे ते उठून बसले. पुष्कळ दिवसापासून गोकुळच्या लोकांना भेटायला आतुर झाले होते. एकमेकांना गाढ आलिंगन देऊ लागले. आनंदाने मन भरून आलं. वसुदेवानी नंदराजाला हृदयाशी कवटाळलं. कंसाने दिलेला त्रास, पुत्राला गोकुळात नेऊन ठेवणं, या सगळ्या गोष्टी आठवल्या. नंद यशोदा यांनी रामकृष्णाला मिठीत घेतलं. त्यांनी मातापित्याच्या चरणांना वंदन केलं. कंठ दाटून आले, तोंडातून शब्द फुटेना. कित्येक वर्षांनी गाठ पडली. रोहिणी आणि देवकी या दोघींनी यशोदेला आलिंगन दिलं. यशोदेनी ज्या प्रेमाने त्यांना वागवलं होतं त्याची आठवण होऊन दोघीचे गळे दाटून आले. यशोदे, आमच्याशी तुझी जी अतूट मैत्री आहे त्याच्या बदल्यात इंद्राचं ऐश्वर्य देऊन सुद्धा आम्ही परतफेड करू शकणार नाही. हे देवी, बलराम आणि कृष्णाने आपल्या आईवडिलांना सुद्धा पाहिलं नव्हतं. अशा वयात या दोघांना आपल्या स्वाधीन केलं होतं. पापण्याने डोळ्यातील बुभळाचं रक्षण करावं तसं आपण या दोघांचं रक्षण केलं. यांना प्रेम दिलं, पालनपोषण केलं. यांच्या उत्कर्षाकरता अनेक गोष्टी केल्या. आपल्यामुळे हे निर्भय राहिले. आपल्यासारख्या सत्पुरुषाच्या दृष्टीमध्ये आपला परका भाव नसतो. शुकाचार्य म्हणतात, प्रियतम असलेल्या कृष्णाला फार दिवसांनी पाहिल्यामुळं गोपींच्या पापण्यांची उघडझाप होई तेव्हा त्या पापण्या देवानी का निर्माण केल्या म्हणून देवाला त्या शिव्याशाप देऊ लागल्या. कारण उघडझाप होताना तेवढ्या वेळात कृष्णाचं दर्शन होत नाही ना, पापण्या झाकल्या म्हणजे. डोळ्यामधून त्यांनी कृष्णाला हृदयात नेऊन गाढ आलिंगन दिलं. तन्मय होऊन गेल्या. ध्यान करणाऱ्या योग्यांना जो भाव प्राप्त होणं दुर्लभ तो गोपींना प्राप्त झाला. श्रीकृष्णाने त्यांची स्थिती पाहिली. ते एकांतात त्यांच्याजवळ गेले, गाढ आलिंगन देऊन त्यांची खुशाली विचारली आणि म्हणाली, सख्यानो, आम्ही आमच्या बांधवांचं काम करण्याकरता गोकुळाच्या बाहेर गेलो. शत्रूचा नाश करण्यामध्ये गुंतल्यामुळे पुष्कळ दिवस निघून गेले. तुम्हाला आमची कधी आठवण येत होती का? मी कृतघ्न आहे अशी शंका तुमच्या मनामध्ये येऊन, अशी शंका येऊन वेडेवाकडे विचार आले नाहीत ना? खरं तर प्राण्याची भेट आणि वियोग घडवणारे भगवंतच आहेत. आता स्वतःच ऐकते ना.
वायू ज्याप्रमाणे ढग, गवत, कापूस, धूळ यांना एकमेकाजवळ आणतो आणि पुन्हा वेगळं करतो, तसं भगवान प्राणिमात्रांना एकत्र आणतात आणि त्यांचा वियोग करतात. सुदैवाने तुम्हाला माझं असं प्रेम मिळालं की जे माझी प्राप्ती करून देणारं आहे. माझ्या ठिकाणी असलेली भक्ती मोक्ष द्यायला समर्थ आहे. गोपीनो, ज्याप्रमाणे सर्व पदार्थांच्या आधी मध्ये शेवटी मीच आहे, आत बाहेर मीच आहे, त्याचप्रमाणे सर्व पदार्थांच्या आधी मध्ये शेवटी आत एक बाहेर मीच आहे, हे ज्ञान तुम्हाला झालेलं आहे. सर्वत्र मला पहा. जीवरूपा आत्मा जीवरूपाने राहिला आहे, पण मी त्याच्या पलीकडचं आहे, असं अध्यात्मज्ञान दिलं. या उपदेशाचं वारंवार स्मरण करत गोपीनाथ ज्ञान झालं, पंचकोश नष्ट झाले, भगवंताशी एकरूप झाल्या. त्या म्हणाल्या, हे कमलनाभ, अगाध बोध संपन्न योगेश्वर, आपल्या हृदयात ज्या आपल्या चरणकमलाचं चिंतन करीत असतात त्या तशाच राहोत. आम्हाला प्रपंचातील कामं करीत असताना आमच्या हृदयामध्ये सदैव तू विराजमान हो, एवढीच कृपा कर. शुकाचार्य म्हणतात, गोपींचे गुरु आणि प्राप्तव्य म्हणजे प्राप्त करण्याला योग्य अशा कृष्णाने त्यांच्यावर कृपा केली. त्यांनी युधिष्ठिराला अन्य संबंधितांना खुशाली विचारली. श्रीकृष्णाच्या चरणकमलाचं दर्शन घेण्याने त्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहेत, अशा सर्वांचा सत्कार केला. त्यांची खुशाली विचारली. भगवन, महापुरुषाच्या मनातील आपल्या चरणकमलाचा मकरंद जेव्हा त्यांच्या मुखातून कथामृताच्या रूपाने बाहेर पडतो, तेव्हा लोक कानाचे द्रोण करून ते भरभरून पितात. त्यांचं अमंगल कुठून होणार? ज्या प्राण्यांना देह प्राप्त करून देणारं आपलं विस्मरण ते कथामृत नाहीच करतं. कथेनं तुमचं विस्मरण होतच नाही. आपण ज्ञानस्वरूप आहात, तिन्ही अवस्थेमध्ये आपण आहात. स्वयंप्रकाश आहात, परमहंसांना प्राप्त करण्याला योग्य आहात. काळाच्या ओघात वेदाचा ऱ्हास होत असलेला पाहून योगमायेनं आपण मनुष्यरूप धारण केलं, अशा आपल्या चरणकमलाला मी नमस्कार करतो. अशा प्रकारे लोक भगवान कृष्णाची स्तुती करत होते आणि त्यावेळी यादवांच्या आणि कौरवांच्या स्त्रिया एकत्र येऊन भगवंताच्या लीलांचं वर्णन करीत होत्या. पांडवांच्या स्त्रिया आणि यादवांच्या स्त्रिया, कृष्णाच्या स्त्रिया एकत्र गप्पा मारत बसल्या होत्या. त्या द्रौपदीला लहर आली की कृष्णाच्या प्रत्येक बायकोच्या तोंडातून तिच्या विवाहाची कथा ऐकावी. म्हणून द्रौपदी म्हणाली, हे वैदर्भ्यच्युतो भद्रे, हे जाम्बवती कौसले, हे सत्यभामे कालिंदी, शैब्ये रोहिणी लक्ष्मणे, हे कृष्णपत्न्य एतन्नो ब्रूतवो भगवान स्वयं, उपये मे यथा लोकम अनुकुर्वन् स्वमायया. द्रौपदी म्हणाली, कृष्णपत्नीनो, भगवान श्रीकृष्णाने तुमचं पाणीग्रहण कसं केलं हे आपल्या मुखातून सांगा. रुक्मिणी म्हणाली, माझा विवाह शिशुपालाबरोबर ठरला होता. जरासंधादिक राजे सुसज्ज होऊन आले होते. सिंहाने शेळ्या मेंढ्याच्या कळपातून आपली शिकार न्यावी,
त्याप्रमाणे अजिंक्यवीराच्या मस्तकावर पाय देऊन भगवान मला घेऊन आले. त्या भगवंताच्या चरणाची सेवा मला करायला मिळावी एवढीच माझी इच्छा आहे. एकेका श्लोकात आपली कथा सांगितली. सत्यभामा म्हणाली, आपला भाऊ प्रसेन याच्या मृत्यूने दुःखी झालेल्या माझ्या वडिलांनी भावाच्या वधाचा आरोप भगवंतावर केला. समंतक म्हणण्याचा कलंक लावला. तो दूर करण्याकरता त्यांनी जांबवानाला जिंकलं आणि ते रत्न आणून माझ्या पित्याला दिलं. माझे वडील घाबरले. त्यांनी माझा विवाह दुसरीकडे ठरवला होता. तरी सुद्धा समंतक म्हणण्यासह मला भगवंताला त्यांनी अर्पण केलं. जांबवती म्हणाली, माझ्या वडिलांनी जांबवानानी भगवंताला न ओळखता 27 दिवस युद्ध केलं. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे प्रभू रामचंद्र आहेत, तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांचे पाय धरले. समंतक म्हणण्यासह भेट म्हणून मला त्यांना अर्पण केलं. ही दासीची कथा आहे. कालिंदी म्हणाली, याच्या चरणाची प्राप्ती व्हावी म्हणून मी तपश्चर्या करत होते. मला समजलं की भगवान अर्जुनासह यमुना तीरावर आले आहेत आणि त्यांनी तिथेच माझं पाणी ग्रहण केलं. तीच मी त्यांच्या घरची झाडलोट करणारी दासी आहे. मित्रविंद म्हणाली, स्वयंवरामध्ये ज्यांनी येऊन विरोध करणाऱ्या माझ्या भावांना आणि राजांना जिंकून कुत्र्याच्या झुंडीतून सिंहाने शिकार घेऊन जावी, तसं मला आपल्या वैभवसंपन्न द्वारकापुरीमध्ये नेलं. जन्मोजन्मी त्यांचे पाय धुण्याचे भाग्य मला प्राप्त व्हावे एवढीच इच्छा आहे. सत्या म्हणाली, मला वरू इच्छणाऱ्या राजांचे बळ पाहण्याकरता माझ्या वडिलांनी अतिशय बलाढ्य टोकदार शिंग असलेले 7 बैल सोडले होते. त्या बैलांनी मोठमोठ्या राजांची घमेंड जिरवली होती. भगवंतांनी त्या बैलांना सहजपणे झेप घेऊन पकडलं आणि लहान मुलांनी शेळीची करडं पकडावीत त्याप्रमाणे पकडून त्यांना वेसण घातली. अशा प्रकारे मला घेऊन गेले. इतर राजे चतुरंग सेना घेऊन आडवे आणले, पण त्यांना पराभूत करून त्यांना जिंकून मला ते द्वारकेला घेऊन आले. माझी इच्छा हीच आहे की त्यांच्या सेवेची संधी मला सदैव मिळावी. भद्रा म्हणाली, माझ्या विवाहामध्ये अशी काही भानगड झाली नाही. माझ्या पिताने माझे मामेभाऊ असलेल्या भगवंताला बोलावून आणून अक्षौणी सेना दासी यांच्यासह माझं चित्त ज्याच्या चरणाशी जडलं आहे त्या कृष्णाला मला अर्पण केलं. मला जेथे जेथे जन्म घ्यावा लागेल त्या त्या जन्मामध्ये भगवंताच्या चरणगमनाचा स्पर्श मला व्हावा, यातच मी माझं कल्याण समजते. लक्ष्मणा म्हणाली, द्रौपदी, देवर्षी नारदाच्या मुखातून वारंवार भगवंताचे अवतार आणि लीलेचं गायन ऐकलं. लक्ष्मी सुद्धा भगवंताला शरण गेली. चरणी हे ऐकून भगवंताच्या चरणी माझं चित्त आसक्त झालं. या लक्ष्मणाच्या विवाहाची कथा पूर्वी आलेली नाही, म्हणून या ठिकाणी ती सविस्तर आली. जरा बाकीच्या कथा आल्यामुळे एकेका श्लोकात सांगितल्या. ही कथा पूर्वी न सांगितल्यामुळे थोडीशी विस्ताराने सांगितली. हे महाराणी द्रौपदी, अर्जुनाच्या प्राप्तीकरता तुझ्या पित्याने स्वयंवरामध्ये जसा मत्स्यवेधाची योजना आखली होती, तसाच मासा माझ्याही वडिलांनीवर टांगला होता, मत्स्ययंत्र. पण
एवढंच, तुझा जो मासा होता तो बाहेरून दिसत होता, माझ्या वडिलांनी आतून बाहेरून झाकला होता, फक्त पाण्यातच दिसत होता. म्हणजे बोलता बोलता तुझ्यापेक्षा माझा पण अवघड होता. बायका बोला, सरळ बोलायची बाई कुठली ती, तुझ्यापेक्षा माझा पण जरा कठीण होता. माझा मासा बाहेरून झाकला होता, फक्त पाण्यात दिसत होता. सर्व ठिकाणाहून अनेक राजे आले. माझ्या पित्याने राजांचा पराक्रम आणि वय पाहून त्यांचा पाहुणचार केला आणि स्वयंवर मंडपामध्ये ठेवलेले धनुष्य आणि बाण मत्स्यवेधासाठी उचलले. काही राजे धनुष्याला दोरी सुद्धा लावू शकले नाहीत. त्यांनी धनुष्य जसंच्या तसं ठेवून दिलं. काहींनी धनुष्याची दोरी एका टोकाला बांधून दुसऱ्या टोकापर्यंत ओढली, परंतु दुसऱ्या टोकाला ते बांधू शकले नाहीत. झटक्याने खालीच पडले. जरासंध, अंबष्ठ, शिशुपाल, भीमसेन, दुर्योधन, कर्ण या सगळ्या वीरांनी धनुष्याला दोरी लावली, पण मासा कुठे आहे त्यांना कळलंच नाही. द्रौपदी, तुझ्या अर्जुनाने पाण्यामध्ये माशाचं प्रतिबिंब पाहिलं, कोठं आहे हे जाणलं, अत्यंत सावधपणे बाणही सोडला, पण तुझ्या अर्जुनाला सुद्धा लक्ष्यभेद करता आला नाही. फक्त माशाला बाणाने स्पर्श केला. अशा प्रकारे अभिमानी राजांचा मानभंग झाला. ते मागे फिरले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण पुढे आले. धनुष्य सहजपणे उचललं, त्याला प्रत्यंचा लावली, बाण सोडला. पाण्यामध्ये एकदाच बघून माशाचं प्रतिबिंब पाहून बाण मारला आणि मत्स्ययंत्र खाली पाडलं. त्यावेळी सूर्य अभिजित नक्षत्रात होता. पृथ्वीवर जय जयकार होऊ लागला, दुंदुभी वाजू लागल्या, देवावर पुष्पवर्षाव होऊ लागला. आणि मग मी स्वयंवर मंडपामध्ये प्रवेश केला. माझ्या पायातील नुपुरं वाजत होती. उत्तम रेशमी वस्त्र मी परिधान केली होती. वेणीमध्ये गजरा माळलेला होता. चेहऱ्यावर लज्जा मिश्रित हास्य विलसत होतं. हातामध्ये सुवर्णजडित रत्नहार घेतला होता. कानाच्या कुंडलाची किरणं गालावर पडली होती. चेहरा सौम्य हास्ययुक्त होता. चारी बाजूला राजाकडे मी पाहून हळूहळू पावलं टाकीत भगवंताच्या जवळ आले आणि तो हार भगवंताच्या गळ्यात घातला. त्याबरोबर मृदंग, पंखवा, पखवा, शंख, ढोल, नगारे, वाद्य वाजू लागली. नट नर्तकी नाचू लागल्या, गवई गाऊ लागले. हे कामातुर राजांना सहन झालं नाही. 4 घोड्याच्या रथावर बसून भगवंतानी मला नेलं. हातामध्ये शार्ंगधनुष्य घेतलं, कवच घातलं आणि युद्धाकरता सिद्ध झाले. सिंहानी पशुची पर्वा न करता त्यांच्यातून निघून जावं, तसं दारुकाने सोन्याच्या सामानाने भरलेला रथ घेऊन राजाच्या देखत द्वारकेकडे निघाला. काही जण युद्धाकरता सज्ज झाले. पाठलाग सुरू केला. युद्धामध्ये शार्ंग धनुष्यातून सुटलेल्या बाणाने काहींचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, कोणाच्या माना तुटल्या. काही जण युद्धभूमी सोडून पळून गेले. आणि मग सर्वांचा पराभव करून भगवंतानी मला द्वारका नगरीमध्ये आणलं. द्वारका नगरी सजवली गेली होती. आणि मग माझ्या वडिलांनी, नातेवाईकांनी, बांधवांनी बहुमोल वस्त्र, अलंकार, बिछाने, आसने, सामग्री देऊन भगवंताला सन्मानित केलं. भगवान जरी सर्व संपत्तीने परिपूर्ण होते, तरी माझ्या पित्याने पुष्कळदासी,
सर्व प्रकारची संपत्ती, सैनिक, हत्ती, रथ, घोडे, शस्त्रास्त्र सगळं अर्पण केलं. आम्ही पूर्वजन्मी आसक्ती सोडून फार मोठी तपश्चर्या केली असावी, म्हणून या जन्मी आम्हाला भगवंताच्या घरी दासी म्हणून या ठिकाणी आलो आहोत. 16,000 पत्न्यांच्या वतीनं रोहिणी म्हणाली, दिग्विजयाच्या वेळी भौमासुराने आम्हाला महालामध्ये बंदी करून ठेवलं होतं. भगवंतानी युद्धामध्ये भौमासुराचा वध करून सेनेचा संहार केला. आम्हाला सोडून आणलं, आमचं पाणीग्रहण केलं. त्याच्या चरणकमलाचं आम्ही सदैव चिंतन करीत असतो. आम्हाला सार्वभौम पद, इंद्रपद या दोहोचे भोग, आणिमा वगैरे सिद्धीमुळे प्राप्त होणारे ऐश्वर्य, ब्रह्मदेवाचे पद, मोक्ष, सालोक्य, सारुप्य इत्यादी मुक्ती हे काहीही नको. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की गदाधारी प्रभूच्या चरणाची धूळ आमच्या मस्तकावर आम्ही धारण करावी. गोपालकृष्ण गायी चारत असताना गोपगोपी, भिल्लिणी, गवत, वेलीसुद्धा ज्या चरणकमलांना स्पर्श करू इच्छित असत, तो चरणकमलाचा स्पर्श आम्हाला व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. अशा रीतीनं भगवंताच्या सगळ्या विवाहाची पुन्हा एकदा उजळणी या ठिकाणी झाली. श्री शुक उवाच श्रुत्वा प्रथा सुबलपुत्रथ याज्ञसेनी माधव्यथ क्षितिपपत्न्य उत स्वगोप्यः कृष्णेऽखिलात्मनि हरौ प्रणयानुबन्धम् सर्वा विस्मृलमश्रु कलाकुलाक्ष्यः. भगवान श्रीकृष्णाला त्यांच्या पत्न्याबद्दल किती प्रेम आहे हे द्रौपदी, गांधारी, सुभद्रा यांनी ऐकलं आणि हे अलौकिक प्रेम ऐकून मुग्ध झाल्या. डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागल्या. त्याचवेळी पुष्कळ मुनी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचं दर्शन घेण्याकरता आले. ऋषीमुनी कोण कोण होते ऋषीमुनी? व्यास, नारद, च्यवन, देवल, असित, विश्वामित्र, शतानंद, भरद्वाज, गौतम, परशुराम, वशिष्ठ, गालव, भृगु, पुलस्त्य, कश्यप, अत्री, मार्कंडेय, बृहस्पती, द्वित, त्रित, एकत, सनक, सनंदन, सनातन, सनत्कुमार, अंगिरा, अगस्त्य, याज्ञवल्क्य, वामदेव असे विश्ववन्य ऋषी तिथे आले. पुष्कळ राजेही तिथे आधीपासूनच बसले होते. ऋषींना पाहून भगवान बलराम उभे राहिले, प्रणाम केला, स्वागत केलं, आसन दिलं, पाद्य, अर्घ्य, पुष्पमाला, धूप, चंदन यांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली. मग सगळेजण आरामात बसले. धर्मरक्षणासाठी अवतीर्ण झालेले भगवान म्हणाले, श्री भगवानुवाच अहो वयम जन्मभृतो लब्धं कार्ष्णेन तत्फलम् देवानामपि दुष्प्रापं यद्योगेश्वर दर्शनम्. ज्याची तपश्चर्या थोडी आहे ते देवाला फक्त मूर्तीतच पाहतात. अशानं आपलं दर्शन, स्पर्श, कुशल प्रश्न, प्रणाम, पाद्यपूजा यांची संधी कशी मिळेल? केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे. नह्यं मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः ते पुनन्त्युरुकालेन दर्शनादेव साधवः. नुसतं पाणी म्हणजे तीर्थ नव्हे. नुसत्या दगडाच्या मातीच्या प्रतिमा म्हणजे देवता नव्हेत.
संत पुरुष हे खरं तीर्थ आहे, देवता आहेत. त्यांची पुष्कळ काळ सेवा करावी, तेव्हाच फळ मिळतं. इतर तीर्थाला अनेक वेळा जावं लागतं तर फळ मिळतं. संतांचं दर्शन झालं की फळ मिळतं. हा फरक आहे. दर्शना देव साधवा. अग्नी, चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी, जल, आकाश, वायू, वाणी यांची उपासना केली असताना भेदरूपी जे अज्ञान आहे त्याचा नाश होत नाही. पण ज्ञानी महापुरुषाची सेवा क्षणभर जरी केली तरी सगळं अज्ञान नाहीसं होतं. जो मनुष्य 3 धातूंनी बनलेल्या शरीरालाच आत्मा समजतो, स्त्री पुरुषांना आपलं मानतो, माती लाकूड पार्थिव वस्तूंना देव मानतो, पाण्यालाच तीर्थ समजतो, ज्ञानी पुरुषाला नाही, तो मनुष्य मनुष्य असूनही पशुपेक्षा अविचारी समजावा. केवळ मूर्तीमध्ये परमेश्वर आहे हे समजणं ही खालची पायरी, इयत्ता पहिली. मूर्ती ते आहेच की नाहीच कुठून, पण तो सर्वत्र आहे याचा अनुभव ज्याला येतो तो श्रेष्ठ. शुकाचार्य म्हणतात, ज्ञानसंपन्न भगवान कृष्णाचं हे गूढ भाषण ऐकलं. सगळे ऋषी स्तब्ध झाले. पुष्कळ वेळेपर्यंत विचार करायला लागले. भगवान सर्वेश्वर असून सुद्धा कर्माधीन जीवाप्रमाणे असं बोलत आहे, हे केवळ लोकांना शिक्षण देण्याकरता बोलतो आहे हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा मुनी म्हणाले, ज्याच्या मायेनं प्रजापतीचे अधीश्वर मरीची वगैरे ऋषी मोठमोठे तत्वज्ञानी मोहित होत आहेत, ते आपण भगवंता कृष्णा स्वतः ईश्वर असून सुद्धा माणसासारखे व्यवहार करून स्वतःला लपवून ठेवित आहात. भगवन आपली लीला अगाध आहे. स्वतः परमेश्वर आहात पण सामान्य माणसाप्रमाणे वागत आहात. आपलं ईश्वरत्व आपण लपवलं आहे. जशी पृथ्वी स्वतः झाडं, दगड, घट या रूपामुळे अनेक नामं धारण करते, तसं आपण एक असून, कृतिरहित असून अनेक रूपे धारण करून या जगाची रचना, रक्षण आणि संहार करता. पण ही कर्म करून आपण लिप्त होत नाहीत. आपण सर्वव्यापी आहात, परिपूर्ण आहात. आपलं चरित्र म्हणजे केवळ लीलाच नव्हे काय. आपण जरी प्रकृतीच्या पलीकडचं परब्रह्म आहात तरी भक्ताचं रक्षण आणि दुष्टांचा संहार करण्याकरता अवतार घेता. आपल्या लीलांच्या द्वारे वैदिक धर्माचं रक्षण करता. सगळे वर्ण आणि आश्रम देवा आपलेच रूप आहेत. वेद आपलं विशुद्ध हृदय आहे. तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ध्यान, समाधीच्या योगाने आपला साकार निराकार असा साक्षात्कार होतो. वेदांना आधारभूत ब्राह्मणच आहेत. वेदप्रमाण अशा आपल्या रूपाच्या जाणीवेचं ब्राह्मण स्थान आहे. म्हणून आपण ब्राह्मणांचा सन्मान करता. आपण ब्राह्मण भक्त असणाऱ्यामध्ये अग्रगण्य आहात. कल्याण करून घेण्याच्या सर्व प्रकारच्या साधनांची अंतिम सीमा आहात. संतांचे एकमेव प्राप्तव्य आहात. देवा, आपलं दर्शन होऊन आमचा जन्म, विद्या, तप, ज्ञान आज सफळ झालं. प्रभू, आपलं ज्ञान अनंत आहे.
आपण स्वतः परमात्मा भगवान आहात. योगमायेनं आपला महिमा झाकून ठेवला आहे. आम्ही आपल्याला नमस्कार करतो. इथे असलेले राजे, आपल्याबरोबर आहारविहार करणारे यादव हे आपलं स्वरूप जाणत नाहीत. यादवांना कुठं कळलं कृष्ण परब्रह्म आहे? ते भाऊबंदकी करत होते कृष्णाबरोबर. आपण सर्वांचा आत्मा, जगताचे आदिकारण आहात. माणूस स्वप्न पाहतो तेव्हा स्वप्नातील पदार्थांना खरं मानतो. स्वप्नतुल्य विषयाकडे त्याचं चित्त मोहित होतं. तसं आपलं वरवरचं रूप आहे ते लोक खरं मानतात. भगवंता, आम्ही आपले भक्त आहोत, आमच्यावर कृपा करावी. आमचा जीवकोश भक्तीमुळे नष्ट होतो. शुकाचार्य म्हणतात, अशा प्रकारे भगवंताची स्तुती करून सगळे ऋषीमुनी त्यांचा, धृतराष्ट्राचा, धर्मराजाचा निरोप घेऊन आपल्या आश्रमाकडे जायला निघाले. ते जायला निघाले तेव्हा वसुदेव त्यांच्याजवळ आले आणि वसुदेवानी त्यांना नमस्कार केला, पाय धरले. वसुदेव म्हणाले, नमो वः सर्वदेवेभ्यः ऋषयः श्रोतुमर्हत कर्मणा कर्म निर्हारो यथा स्यान्नस्तदुच्यताम्. ऋषीनो, मी आपल्याला नमस्कार करतो आहे. कोण? वसुदेव म्हणतोय. माझी एक प्रार्थना ऐका. कर्माच्या अनुष्ठानाने कर्मवासनांचा नाश कसा होतो हे आपण मला सांगावं. नारद म्हणाले, नातिचित्रमिदं विप्रा वसुदेवो बुभुत्सया कृष्णं मत्वार्भकं यन्नः पृच्छति श्रेय आत्मनः. ऋषीनो, वसुदेव कृष्णाला मूल समजून जाणून घेण्याच्या शुद्ध भावनेने आपल्या कल्याणाचं साधन विचारत आहे. अहो, घरामध्ये एवढा कृष्ण परमात्मा असून त्याला विचारायचं सोडून ऋषीला विचारायला गेले. कारण मुलगा कितीही शहाणा झाला तरी बापा त्याला काय कळते, मूर्ख आहे. त्याचा कृष्ण हा मुलगा समजतोय ना वसुदेव. कारण का म्हणले? कृष्ण एवढा ज्ञानी आहे हे वसुदेवाला कुठं माहिती आहे. सन्निकर्षो हि मर्त्यानाम अनादरण कारणम गांगम हित्वा यथान्यांभस तत्रत्यो याति शुद्धये. जवळ राहणं माणसाच्या अनादराला कारण होतं. गंगेजवळ राहणारा माणूस पवित्र होण्याकरता दुसऱ्या तीर्थाला जातो. चंद्रभागेत जन्मात स्नान करायला कोणी जाणार नाही, गंगेला पालती पडतील तिकडं. अरे सगळी नामदेवच फक्त पश्चात्ताप झाला त्यांना. देवा म्हणले पुन्हा तुझे पाय सोडून जाणार नाही. अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवती. अतिपरिचय झाला की अवज्ञा आहे. कृष्णाचा अतिपरिचय आहे यादवांचा सगळ्या. श्रीकृष्णाचे ज्ञान कालगतीनुसार होणारी जगताची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांनी नाहीस होत नाही. तसंच ते आपोआप कोणत्याही दुसऱ्या कारणाने, गुणाने, कशानेही नष्ट होत नाही. अद्वितीय परमात्मा ते आहेत. स्वतःला त्यांनी झाकून घेतलेलं आहे. म्हणून ते लोकांना सामान्य मनुष्य वाटतात. ढग, दुःख, ग्रहण यांनी सूर्य झाकला गेला आहे असं वाटतं ना, तसं सामान्य म्हणून कृष्ण झाकला गेलाय.
परीक्षित राजा. त्यानंतर श्रीकृष्ण, बलराम आणि अन्य राजाच्या समक्ष वसुदेवांना संबोधून ऋषी म्हणाले, वसुदेवा, तू प्रश्न विचारलायस त्याचं उत्तर देतो म्हणले. कर्मणा कर्म निर्हार एष साधू निरूपितः यच्छ्रद्धया यजेत विष्णुं सर्वयज्ञेश्वरं मखैः. कर्मवासना आणि कर्मफलाचा कर्माच्या द्वारेच सर्वथैव नाश करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे यज्ञाचे अधिपती असलेल्या विष्णूची श्रद्धापूर्वक आराधना करणं. यज्ञ हे कर्म आहे की नाही? मग कर्म म्हणले कर्माचा लेप लागणार, पण यज्ञ भगवंताकरता केला तर लेप लागत नाही. म्हणजे यज्ञाने यज्ञाची आराधना करणं हा कर्माने कर्माचा निराश करण्याचा मार्ग आहे. त्रिकालाचं ज्ञान असणाऱ्या ऋषींनी हाच उपाय चित्ताच्या शांतीकरता सांगितलेला आहे. म्हणून काय करावं आता सोपं सांगितले. कसं कर्म करावं? न्यायाने मिळवलेल्या धनाने श्रद्धापूर्वक भगवंताची आराधना करणं हाच गृहस्थाश्रमी द्विजातीसाठी परमकल्याणाचा मार्ग आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचग. यात आलं सगळं. आपल्या संतांच्या वचनामध्ये सगळं आहे, लक्षात ठेवा. म्हणून न्यायाने धन मिळवावं आणि त्या धनाने श्रद्धापूर्वक भगवंताची आराधना करावी. विवेकी पुरुषाने यज्ञ, दान इत्यादी करून धनाची इच्छा संपवावी. गृहस्थोचित भोगानी स्त्रीपुत्राची इच्छा पूर्ण करावी. कालानुसार स्वर्ग इत्यादी लोकसुद्धा नष्ट होतात हे जाणून त्याच्याही इच्छेचा त्याग करावा आणि घरात राहून या तिन्ही इच्छांचा त्याग करून वनामध्ये जावं. सगळे लोक पितरांचं ऋण माथ्यावर घेऊन जन्माला आलेले असतात. यज्ञानी देवतांचं ऋण फिटलं जातं, अध्ययनाने ऋषीचं ऋण फिटलं जातं आणि संतान झाल्यावर पितराचं ऋण फिटलं जातं. त्यातून मुक्त झाल्याशिवाय संसाराचा जो त्याग करतो त्याचं पतन होतं. वसुदेवा, ऋषी आणि पितराच्या ऋणातून तुम्ही मुक्त झालात, कारण संतान झाले म्हणजे पितराच्या ऋणातून मुक्त झालाय, आणि शिकला आहात म्हणून ऋषीच्या ऋणातून मुक्त झालात. आता यज्ञ करून देव ऋणातून मुक्त व्हा आणि मग ग्रहत्याग करा. वसुदेवा, आपण परमभक्तीने भगवंताची आराधना केलेली असल्यामुळे भगवान आपले पुत्र झाले आहेत. श्रीशुक उवाच इति तद्वचनं श्रुत्वा वसुदेवो महामनाः तान् ऋषीन् ऋत्विजो वौरे मूर्धानम्य प्रसाद्य च. ऋषीचं हे म्हणणं वसुदेवाने ऐकलं, ऋषींच्या चरणावर मस्तक ठेवलं, ऋत्विज म्हणून त्यांनाच नेमलं आणि त्या धर्मशील वसुदेवाकडून ऋषीमुनींनी उत्तमोत्तम सामग्रीनं अनेक यज्ञ करवले. वसुदेवाने यज्ञाची दीक्षा घेतली. स्नान करून सर्वांनी सुंदर वस्त्र परिधान केली. कमलपुष्पाच्या माळा घातल्या, सुंदर वस्त्रालंकार धारण केले. त्यांच्या पत्नींनी स्त्रियांनी सुद्धा अलंकार घातले. मृदंग शंख वाजू लागले. वसुदेवानी शास्त्राप्रमाणे डोळ्यामध्ये अंजन घातले, शरीराला लोणी लावले आणि मग त्याच्यावर अभिषेक केला. वसुदेव यांनी आपल्या सुंदर पैठण्या नेसलेल्या अलंकृत अशा भार्याबरोबर ते शोभू लागले. वसुदेवाच्या यज्ञातील ऋत्विज
आणि सभासद सुद्धा शोभू लागले. भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा बलरामासहित त्या यज्ञामध्ये शोभू लागले. ज्योतिष्ठोम, दर्श, पूर्णमास हे प्राकृत यज्ञ केले. सौरसर, वैकृत यज्ञ, अग्निहोत्र हे वैदिक यज्ञ केले. ऋत्विजाला त्यांच्या योग्यतेनुसार शास्त्रानुसार दक्षिणा दिल्या. पत्नी संयाजाने अवभृत स्नान केलं आणि वसुदेवासह सगळे परशुराम तीर्थामध्ये स्नान करायला आले. तिथे स्नान करून सर्वांना भोजन दिलं आणि मग सगळे राजे यज्ञाची प्रशंसा करीत आपापल्या ठिकाणी गेले. धृतराष्ट्र, विदूर, पांडव हे सगळे यादवांना सोडून जाताना त्यांना अतिशय दुःख झालं. स्नेहाने त्यांनी आलिंगन दिलं. बलराम श्रीकृष्ण यांनी नंदबाबासह सर्व गोपगोपींचा सत्कार केला. ते मात्र काही काळ प्रेमामुळे तिथेच राहिले. कुरुक्षेत्रावर बरेच दिवस राहिले. वसुदेवानी मोठ्या मनोरथाचा महासागर पार केला होता आणि मग एकदा नंदराजाबरोबर बोलत असताना नंदाचा हात हातामध्ये घेतला आणि म्हणाले, नंदराजा, वसुदेव म्हणाले, माणसाला भगवंतानी अशा प्रेमपाशात जखडून टाकलं आहे की मोठमोठे योगी सुद्धा तो प्रेमपाश तोडू शकत नाही. आम्ही कृतज्ञ असून सुद्धा आपल्यासारख्या सज्जनांनी आमच्याबरोबर मैत्री केली, तिला तोड नाही. याच्या मोबदल्यात आपणास काहीही मिळणार नसले तरी आपण ती कधीच मैत्री तोडली नाही. पूर्वी आम्ही कैदेत असल्यामुळे आपली मदत करू शकलो नाही. आता संपत्तीच्या गर्वाने आंधळे झाल्यामुळे तुम्ही आमच्या समोर असून तुमच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. दुसऱ्यांना मान देणारा हे बंधो, ज्यांना आपलं कल्याण करून घ्यायचं आहे त्याला राज्यलक्ष्मी कधी मिळता कामा नये. कारण लक्ष्मीनं मनुष्य आंधळा होतो, आप्तेष्टांना सुद्धा ओळखत नाही. असे म्हणता म्हणता वसुदेव प्रेमाने सद्गदित झाले. नंदाची मैत्री आठवून डोळ्यातून अश्रू येऊ लागले, रडू लागले. आपल्या मित्राला प्रसन्न करण्याकरता बलराम कृष्णावरच्या प्रेमामुळे आज उद्या करता करता नंद आणि गोकुळवासी 3 महिने राहिले. त्यानंतर बहुमोल अलंकार, वस्त्र, उत्तम प्रकारची सामग्री देऊन त्यांना तृप्त केलं, निरोप दिला आणि मग नंद आणि गोकुळवासी व्रजाकडे परत गेले. हे सगळे कृष्णाच्या चरणी इतके आसक्त झाले होते की जाताना त्यांचा पाय निघेना. कसे तरी त्यांनी मथुरेला गेले आणि तिथून गोकुळात गेले. सर्व आप्तेष्ट निघून गेल्यावर कृष्णाला दैवत मानणारे यादव पावसाळा जवळ आलाय पाहून द्वारकेला गेले आणि तेथील लोकांना कुरुक्षेत्रावर काय काय घडलं हे सांगितलं. यानंतर देवकीनं भगवंताला विनंती केली की गुरुचा मेलेला मुलगा तू परत आणून दिलास, कंसाने मारलेले माझे 6 पुत्र मला परत आणून दाखव. मग आईच्या आग्रहाकरता भगवंतानी ते केलं